संतोष त्यांच्याही जवळचा होता, आमच्याही जवळचा. म्हणजे माझा छोटा भाऊ होता, त्यांचा पती होता. पण आम्हाला सावरताना खूप त्रास होतोय. म्हणजे वेळोवेळी म्हणजे आठवण येते किंवा त्रास होतोच. पण त्यांनी तो त्रास बाजूला ठेवून ज्या जिद्दीनं केलं ते आम्हाला अभिमानास्पद आहे नक्कीच. जिद्दीचं दुसरं नाव म्हणजे स्वाती संतोष महाडिक. 17 नोव्हेंबर 2015ला कुपवाड्यात लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांशी लढताना संतोषला वीरमरण आलं. अख्खा महाराष्ट्र हळहळला. पण पोगरवाडीच्या सुनेनं दुःख बाजूला सारलं आणि तयारी सुरू केली लष्करात भरती होण्याची. त्यासाठी स्टाफ सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. स्वाती महाडिक पहिल्या फटक्यात परीक्षा पास झाल्या आणि शारीरिक चाचणीसाठी त्या बंगलोरला रवानाही झाल्या. ध्येय एकच, संतोषचं स्वप्न साकार करण्याचं. बॉर्डरवर आपले पर्यटक जात नाहीत, तिथल्या लोकांना म्हणजे जे लोकल लोक असतात त्यांना रोजगार मिळण्यासाठी तिथे टुलिप गार्डन बनवणे किंवा रिव्हर राफ्टिंग किंवा तिथल्या लोकांची आर्थिक उन्नती होईल या पद्धतीनं त्याचं काम तिथे चालू होतं. ते त्यांना पूर्ण करायचं होतं. ते त्यांनीही जवळून बघितलं होतं, मीही जवळून बघितलं होतं त्याचं ते काम. म्हणजे तिथं काम करण्यासाठी भरती होणं हेच गरजेचं होतं आणि म्हणून त्यांनी ते त्यांची म्हणजे सगळं दुःख बाजूला ठेवून एवढ्या जिद्दीनं केलं की निश्चित ते त्यांचं काम पूर्ण करतील यात बिलकुल शंका नाही. संतोष गेल्यानंतर महिन्याभरातच स्वाती महाडिकांनी परीक्षेची तयारी सुरू केली. फिटनेससाठी व्यायाम सुरू केला. संतोषच्या जुन्या सहकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेतलं आणि आता त्या लष्करी गणवेश चढवून शत्रूशी 2 हात करण्यासाठी तयार झाले आहेत. अगोदर सर्वांचीच त्यानं मानसिकता तयार केली होती ॲक्च्युली, की मी बाहेर बॉर्डरवर असतो मग की माझ्या फॅमिलीनं कोणतीही काळजी करू नये ह्या दृष्टीनं त्यानं स्वातीलाही तसंच ट्रेनिंग दिलं होतंच. म्हणजे थोडक्यात बाहेर ठेवायचा, एकटं पाठवायचा आणि मुलांनाही त्या पद्धतीचंच त्यानं घडवलं होतं की 1-1 महिना 2-2 महिने कुठेही मुलं असायची. म्हणजे त्यांना ते सवय लागावी की मी लांब असलो तरी तुमचं तुम्ही काम कंटिन्यू चालू ठेवायचं. यासाठी त्यानं ते अगोदरपासून सर्वांनाच मानसिक तयारी केली होती पूर्ण. संतोषचं स्वप्न साकारण्यासाठी कुटुंब हिमतीनं उभं राहिलं. स्वाती यांनी मुलीला हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी पाठवलं. आईच्या या धाडसाचं चिमुकल्यालाही डोंगरा एवढं कौतुक आहे. मम्मीने खूप प्रॅक्टिस केली. मम्मी जेव्हा मला बाबांची सारखी आठवण यायची, मम्मी आम्हाला पण बाहेर पण घेऊन गेली ते आम्हाला हे काय यासाठी ते मी आमची खूप काळजी घेतली. संतोष महाडिक दिलखुलास होते, जिद्दी होते. हीच जिद्द त्याने आपल्या कुटुंबात मुरवली. इतिहास पुस्तकात नव्हे तर जगण्यात उतरवला. त्यामुळेच उद्या तुम्हाला जर कोणी झाशीची राणी कशी होती असं विचारलं तर बिनधोकपणे स्वाती महाडिकांसारखी होती असं उत्तर द्या. राहुल तपासे, ABP माझा, पोगरवाडी, सातारा.